नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SHVR या पोर्टलवर जाऊन संपूर्ण 61 प्रश्न कशा पद्धतीने पूर्ण करायचे आणि ही लिंक कशा पद्धतीने व्यवस्थित भरून आपल्याला फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे या संदर्भात डिटेल माहिती आपण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. तर सर्वप्रथम मी मोबाईलमध्ये SHVR असे टाईप करून घेतो. SHVR टाईप केल्यानंतर आपल्याला सर्वात वरती ही लिंक दिसेल, त्या लिंकला टच करून घ्यायचं आहे. लिंकला टच करून घेतल्यानंतर आपण पुढील SHVR या ठिकाणी या पेजला आपण अशा पद्धतीने पोहोचणार आहोत. तिथे आता आपल्याला 5 स्टेपमध्ये साईनअप करायचं आहे. तर स्टेप 1मध्ये आपल्याला आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून आपल्याला कंटिन्यू हे बटन दाबून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया काही वेळा 1-2 वेळा रिपीट करावी लागते. तर अशा पद्धतीने मी कंटिन्यू हे बटन दाबून पुढच्या स्टेपवर आता जाणार आहे. तर अशा पद्धतीने मी आता साईनअप टू या स्टेपवर पोहोचलेलो. इथे मला शाळेचा UDAS क्रमांक दिसत आहे. मी शाळेच्या प्रमुखांचा UDASशी संलग्न असा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि कॅप्चा टाकून पुन्हा एकदा कंटिन्यू हे बटन दाबून घेतो. आता आपण साईनअप 3 स्टेपवर पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला शाळेचा UDAS क्रमांक, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिसणार आहे आणि त्यांच्या मोबाईल नंबरवरती जो OTP आलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी मोबाईल नंबरवर आलेला 4 अंकी OTP टाकून घेतो आणि पुन्हा कंटिन्यू हे बटन दाबून घेतो. तर अशा पद्धतीने आपण 4थ्या स्टेपवर आलेलो आहोत. इथे आपल्याला संपूर्ण शाळेची माहिती दिसणार आहे. तिथं इथे कन्फर्म स्कूल म्हटलेलं आहे. तर स्कूलची संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती ही प्री फिल्ड फॉर्मॅटमध्ये आहे आणि खाली आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर इथे पाहू शकता, प्लीज फिल द फॉलोइंग डिटेल्स टू प्रोसीड असं म्हटलेलं आहे. तिथे डेसिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच जो लिंक भरत आहे त्याचं डेसिग्नेशन आपल्याला तिथे टाकायचं आहे. तर जनरली मुख्याध्यापक लिंक भरत असतात, त्यामुळे आपण तिथे मुख्याध्यापक निवडणार आहोत. त्याखालचा प्रश्न आहे. तर बघा, आता मी मुख्याध्यापक निवडून घेतो, म्हणजे इन्चार्ज ऑफ द स्कूल, हेड ऑफ द स्कूल असं निवडून घेतो. त्यानंतर इथे प्रश्न आहे, वेदर द स्कूल इज बॉर्डर लोकेटेड इन द बॉर्डर विलेज. तर इथे आपली शाळा जर बॉर्डरवर असेल तर यस निवडायचं, अन्यथा नो असं निवडून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे की युसेज ऑफ स्कूल प्रिमायसेस, शाळेच्या प्रिमायसेसचा वापर कशा पद्धतीने होत आहे. तर मी इथे सिंगल स्कूल, सिंगल शिफ्ट असं निवडून घेणार आहे. तुम्ही या 4पैकी योग्य ते पर्याय निवडून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सिंगल शिफ्टमध्ये माझी शाळा चालते आणि सिंगल प्रिमायसेस आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर ग्रीन कलरच्या चेकबॉक्समध्ये मी इथे आय ॲग्री असं निवडून घेतो आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड हे हिरव्या रंगाचं बटन दाबून घेतो. आता आपण पोहोचलेलो आहोत 5व्या स्टेपवर. 5व्या स्टेपवर आपल्याला पासवर्ड क्रिएट करायला सांगितलेला आहे. तर आपल्या मनाने 8 अंकी पासवर्ड आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा एकदा खाली कन्फर्म पासवर्ड या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आता मी माझ्या शाळेचा पासवर्ड इथे सेट करून घेतो. तर पुढे कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड आपण टाकणार आहोत, तो इथे भरून घेतो आणि साईनअप हे हिरव्या रंगाचं बटन दाबून घेतो. आता 5ही स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहे आणि आता आपण साईनअप झालेलो आहोत. आता आपल्याला आपल्या शाळेच्या संपूर्ण 61 प्रश्नांना पुढे सामोरे जायचे आहे. तर पहिला प्रश्न आता इथे आपण पाहू शकता. इथे म्हटलेलं आहे कंप्लीट स्कूल प्रोफाईल, म्हणजे प्रश्न सुरू होण्याआधी पहिला प्रश्न हाच आहे की आपल्या शाळेचं प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. इथे पहिला प्रश्न आहे, स्टुडंट एनरोल्ड इन द स्कूल. बॉईज वेगळे आणि गर्ल्स वेगळे असे आपल्याला स्टुडंट्स भरून घ्यायचे आहे. माझ्या शाळेमध्ये बॉईजची संख्या आणि गर्ल्सची संख्या मी इथे भरून घेतो. त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, म्हणजेच आपल्या शाळेमध्ये काही दिव्यांग मुले किंवा मुली असतील तर त्यांची संख्या आपल्याला खाली भरून घ्यायची आहे. त्यानंतर टीचर्स अँड स्टाफ यांची माहिती आपण भरणार आहोत. तर टीचर्स अँड स्टाफमध्ये मेल टीचर्स, फिमेल टीचर्स अशी आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे. पुढे आपल्याला टोटल नंबर ऑफ वॉटर टॅप्स विचारलेले आहे. वॉटर टॅप्स म्हणजे आपल्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ किंवा
हात धुण्यासाठी नळ हे सर्व आपण बसवलेले आहेत. तर टोटल किती नळ आहेत त्यांची संख्या तिथे भरून घ्यायची आहे. पुढे आपल्याला विचारलं आहे टॉयलेट्स इन द स्कूल. शाळेमध्ये मुलांसाठी मुलींसाठी वेगवेगळे टॉयलेट्स आहेत ते आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे. तर मी बॉईजसाठी किती टॉयलेट्स आहे त्यांची संख्या भरून घेणार आहे. पुढे मुलींसाठी किती टॉयलेट्स उपलब्ध आहे त्यांची संख्या भरून घेणार आहे. पुढे युरिनल्सची संख्या विचारलेली आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे युरिनल्स शाळेमध्ये असतात त्यांची संख्या आपल्याला तिथे भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी स्कूल प्रोफाईल कंप्लीट करणार आहे. तर मी संपूर्ण माहिती आता भरून घेत आहे. हे बेसिक प्रश्न भरल्यानंतर आपल्याला पुढे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहे. म्हणजेच आपल्याला सर्वेला सुरुवात करायची आहे. तर इथे सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन आपण दाबून घेणार आहोत. पण त्याआधी काही 2 प्रश्न राहिलेले आहेत. तर इथे विचारलेलं आहे की प्रश्न आहे डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्टेज वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन स्टेशन किंवा पॉईंट्स. तर इथे आपण इथे 4 पैकी योग्य पर्याय निवडणार आहोत. इथे विचारलेलं आहे की हात धुण्याच्या ठिकाणी जे पाणी तयार होतं ते आपल्या कुठं जात असते. तर इथे कनेक्टेड टू मी इथे लिहिलं आहे कनेक्टेड टू ड्रेन किंवा चॅनल्स विथ सेफ डिस्पोजल हे निवडून घेतलेलं आहे. म्हणजे जे पाणी वेस्टेज पाणी आहे ते बाहेर व्यवस्थित ठिकाणी चाललं जाते म्हणजेच नालीमध्ये चाललं जाते. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न मी भरलेला आहे आणि हा डेटा सेव्ह करून घेतलेला आहे. पहिला प्रश्न झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या प्रश्नावर पोहोचलेलो आहोत. इथे प्रश्न विचारलेला आहे की यापूर्वी आपल्या शाळेला या पद्धतीच्या सर्वेमध्ये कुठलाही पारितोषिक सर्टिफिकेट वगैरे असं काही प्राप्त झालेलं आहे का. तर माझ्या शाळेला असं काही प्राप्त झालं नाही म्हणून नो हे पर्याय निवडून मी सेव्ह अँड नेक्स्ट हे हिरव्या रंगाचं बटन दाबून घेतो. पुढील ठिकाणी आता स्कूल प्रोफाईल कंप्लीट करण्यासंदर्भात प्रश्न आहे. तर इथे विचारला आहे हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंट द स्वच्छता ॲक्शन प्लान. तर इथे नो असं करून घेतो. स्वच्छता ॲक्शन प्लान असा काहीही शाळेत तयार करण्यात आलेला नाही. तुमच्या शाळेत असेल तर तुम्ही यस असं निवडून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेशन. याचं उत्तर मी यस असं निवडून घेणार आहे आणि सबमिट हे बटन दाबून घेणार आहे. यात आपल्याला विचारलं होतं की शाळेला संपूर्ण माहिती आहे का या संदर्भात. तर अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला इथे वॉटर टॉयलेट्स अशा विविध प्रकारचे 6 विभाग आहे आणि या 6 विभागाच्या दृष्टीने आपल्याला 61 प्रश्नांची योग्य उत्तरे सर्वे करून पूर्ण करायची आहे. आपण जे उत्तर नोंदवले आहे त्याच्या पुराव्यादाखल आपल्याला फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने टोटल प्रक्रिया होणार आहे. तर सुरुवातीला मी हा सर्वे भरून घेतो. तर पहिला प्रश्न इथे आलेला आहे. आता व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल इन द स्कूल कॅम्पस. याचं उत्तर मी चौथं निवडणार आहोत पाईप वॉटर सप्लाय आणि नेक्स्ट हे बटन दाबून घेणार आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नावर आलेलो आहोत. इथे विचारलेलं आहे इज ॲडेक्वेट ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल फ्रॉम द वॉटर सप्लाय. म्हणजे आपल्या शाळेमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहेत का. तर मी इथे यस म्हणजे चौथ्या क्रमांकाचं पर्याय निवडणार आहोत आणि परत एकदा नेक्स्ट हे पर्याय निवडून तिसऱ्या प्रश्नावर जाणार आहोत. चला तिसरा पुढील प्रश्न आहे हाऊ इज ड्रिंकिंग वॉटर स्टोर्ड अँड हँडल्ड बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट. तर इथे विद्यार्थ्यांद्वारे कशा पद्धतीने पिण्याचं पाणी वापरलं जाते स्टोअर केलं जाते. तर इथे आपण पर्याय क्रमांक निवडणार आहोत डी स्टोरेज टँक्स विथ वॉटर टॅप. म्हणजेच टाकीतलं पाणी नळाद्वारे विद्यार्थ्यांना वापरण्यास मिळालं असं आपण ते निवडणार आहोत आणि परत नेक्स्ट हे बटन दाबून घेणार आहोत. पुढे आता आपण चौथ्या प्रश्नावर जाणार आहोत. इज द ड्रिंकिंग वॉटर ट्रीटेड रेग्युलरली टू मेक इट सेफ फॉर कन्झप्शन. तर यामध्ये आपण पर्याय क्रमांक 4 निवडणार आहोत ॲडव्हान्स ट्रीटमेंट युनिट. हे नाही पर्याय क्रमांक 3 ब्लिचिंग पावडर किंवा ॲडिंग क्लोरीन अशी 3 नंबरचं पर्याय हे यासाठी योग्य राहणार आहे. ते मी निवडतो आणि नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. त्यानंतर आपण 5व्या प्रश्नावर जाणार आहोत. 5वा प्रश्न आहे इज द क्वालिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर टेस्टेड फ्रॉम द ऑथराइज्ड लॅब
फॉर लेटेस्ट टेस्ट रिपोर्ट वगैरे विचारला आहे, तर इथे सी हा पर्याय आपण निवडणार आहोत, कारण ग्रामपंचायत पाण्याची तपासणी करत असते. पुढे नेक्स्ट आपण 6व्या प्रश्नावर आलेलो आहोत. हाऊ मेनी फंक्शनल ड्रिंकिंग वॉटर पॉईंट्स आर देअर इन द स्कूल. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचे किती टॅप आहे ते मी टाकून घेतो आणि नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. त्यानंतर प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर यूज इन टॉयलेट्स. यामध्ये सुद्धा आपण सी हा पर्याय निवडणार आहोत, रनिंग वॉटर विथ टॅप्स इनसाइड द टॉयलेट्स युनिट्स. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर यूज फॉर हँडवॉश बिफोर PM पोषण. तर यासाठी पण पर्याय सी आहे, रनिंग वॉटर विथ द टॅप. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे 9वा, इज देअर अ फंक्शनल रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटी इन द स्कूल. रेन वॉटर हार्वेस्टिंग नसल्यामुळे मी नो हे पर्याय निवडला आणि नेक्स्ट हे बटन दाबलेलं आहे. 10वा प्रश्न आहे, डज द स्कूल हॅव सेपरेट टॉयलेट्स फॉर बॉईज अँड गर्ल्स. तर हे यस आपल्याला निवडायचं आहे, बॉईजचं वेगळं आणि गर्ल्सचं वेगळं टॉयलेट असतं. तर इथे आपण सी हा पर्याय निवडणार आहोत. ऑल द बॉईज नाही, डी हे पर्याय निवडणार आहोत. तिथे को एज्युकेशन असल्यामुळे बॉईज आणि गर्ल्स यांच्यासाठी वेगवेगळे टॉयलेट्स आहेत आणि नेक्स्ट हा पर्याय आपण निवडून 11व्या प्रश्नावर आता जाणार आहोत. 11वा प्रश्न आहे, हाऊ मेनी टॉयलेट सीट्स इज वर्किंग कंडिशन डज द स्कूल हॅव फॉर बॉईज अँड गर्ल्स. मुला मुलींसाठी किती शौचालय आहेत तर त्याची आपण इथे संख्या भरून घेणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट हे बटन दाबून घेणार आहोत. चला आता पुढील प्रश्नावर पोहोचलेलो आहोत. हाऊ मेनी युरिनल्स डज द स्कूल हॅव इन वर्किंग कंडिशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. तर आता मूत्रीघरांची संख्या आपल्याला इथे भरून घ्यायची आहे, मुलांची वेगळी मुलींची वेगळी. वरच्या डब्यात मुलांसाठी, नंतर मुलींसाठी. पुढील प्रश्न आला आहे, डज द स्कूल हॅव टॉयलेट्स ॲक्सेसिबल फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट्स वगैरे आहे का, रॅम्प आहे का, या संदर्भाने आपल्याला माहिती विचारली आहे. तर मी इथे बी हे पर्याय निवडतो, देअर इज ॲटलिस्ट वन सेपरेट टॉयलेट फॉर CWSN विथ रॅम्प अँड हँडल. हे दुसऱ्या नंबरचं पर्याय निवडून मी नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. पुढे 14वा प्रश्न आहे, आर द टॉयलेट्स फॅसिलिटीज अवेलेबल सुटेबल फॉर चिल्ड्रन विथ व्हेरियस एज ग्रुप्स अवेलेबल इन द स्कूल. याचं पर्याय यस असं निवडून आपण नेक्स्ट हे बटन दाबणार आहोत. डज द स्कूल हॅव सेपरेट टॉयलेट्स फॉर टीचर्स अँड स्टाफ. तर इथे नो हा पर्याय निवडणार आहोत. विद्यार्थ्यांचेच आपण टॉयलेट वापरत असतो, त्यामुळे ZP शाळामध्ये, सरकारी शाळामध्ये एवढी सोय नसते. पुढे आहे 16वा, डज द टॉयलेट्स इन द स्कूल हॅव सिक्युअर डोअर विथ लॅचेस. तर लॅचेस आणि डोअर आहे का, तर इथे आपल्याला सगळ्यांच्या ठिकाणी डोअर्स आहे आणि लॅचेससुद्धा आहे, म्हणून डी हा पर्याय आपण निवडून नेक्स्ट हे बटन दाबणार आहोत. पुढील 17वा प्रश्न आहे, डू ऑल द टॉयलेट्स इन द स्कूल हॅव क्लॉथ हँगिंग हुक ॲट ॲप्रोप्रिएट हाईट. तर आपण काही तिथे कापड वगैरे नसल्यामुळे नो हा पर्याय निवडलेला आहे. डू द टॉयलेट्स हॅव प्रॉपर व्हेंटिलेशन. तर इथे आपण यस हा पर्याय निवडणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डज द स्कूल हॅव सेपरेट डस्टबिन विथ लीड. तर इथे प्रत्येक ठिकाणी आपण डस्टबिन ठेवत नसतो, कॉमन डस्टबिन असतो, म्हणून मी इथे नो निवडतो. तुमच्या शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी जर डस्टबिन असेल तर तुम्ही यस हा पर्याय निवडून नेक्स्ट हे बटन दाबून घ्या. 20वा प्रश्न आहे, विच इज द फॉलोइंग ऑप्शन इज यूज फॉर द स्कूल फॉर सेफ वॉटर ट्रीटमेंट डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट म्हटलेलं आहे. सॅनिटरी वेस्टसाठी आपल्या शाळेमध्ये कुठलीही सोय आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर माझ्या शाळेमध्ये इथे इन्सिनेटर वगैरे नसल्यामुळे मी दुसऱ्या नंबरचं पर्याय निवडलेला आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन मेकॅनिझम फॉर डिस्पोजल ऑफ टॉयलेट वेस्ट. टॉयलेट वेस्ट डिस्पोजलसाठी आपल्या इकडे खड्डा खणलेला आहे, त्यामुळे आपण पीट विथ स्टडी अँड सॉलिड कवर बी हा पर्याय निवडून नेक्स्टचं बटन दाबणार आहोत. चला पुढील प्रश्न आहे 22वा, डज द स्कूल हॅव फॅसिलिटी फॉर हँड वॉशिंग आफ्टर यूज ऑफ टॉयलेट. तर बेसिन वगैरे लावलेले असतात बऱ्याच शाळांमध्ये, तर इथे मी बी हा पर्याय निवडतो, वॉश बेसिन्स
ऑर हँड वॉशिंग स्टेशन्स. तर इथे बी हा पर्याय मी निवडून नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. चला पुढील प्रश्न आहे 23वा. डज द स्कूल प्रोव्हाइड्स सोप्स फॉर हँड वॉशिंग आफ्टर यूज ऑफ टॉयलेट. तर इथे प्रत्येक शाळेमध्ये साबण असतात म्हणून सी हा पर्याय आपण निवडलेला आहे. त्यानंतर आहे की डज द स्कूल हॅव फॅसिलिटी फॉर हँड वॉशिंग बिफोर PM पोषण. तर सगळ्या शाळेमध्ये हँडवॉशची सोय आहे. तर यस विथ रनिंग वॉटर फ्रॉम टॅप म्हणजे तिसरं पर्याय निवडून नेक्स्टचं बटन दाबून घेतलेलं आहे. डज द स्कूल प्रोव्हाइड सोप्स फॉर हँडवॉश बिफोर PM पोषण. तर 25व्या प्रश्नाचं उत्तर पण सी असं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण सोप ठेवत असतो. डज ऑल द चिल्ड्रन वॉश देअर हँड्स विथ सोप बिफोर PM पोषण. तर याचं उत्तर यस राहणार आहे. सगळे मुलं हात धुवूनच जेवायला बसतात. इज द हाईट ऑफ हँड वॉश फॅसिलिटी सुटेबल फॉर चिल्ड्रन ऑफ व्हेरियस एज. त्याचं उत्तर यस राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे डज द स्कूल प्रोव्हाइड सफिशियंट डस्टबिन इन ईच क्लासरूम. तर याचं उत्तरसुद्धा यस राहणार आहे. काही ठिकाणी ते नो असं असू शकते पण आपल्या शाळेमध्ये डस्टबिन असतात. पुढचा प्रश्न आहे डज द स्कूल सेग्रिगेट वेस्ट ऑफ सोर्स म्हणजे बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल वेगळं करतात का. तर इथे आपण करत असाल तर यस नाहीतर नो असं निवडून घ्यायचं आहे. पुढे आहे डज द स्कूल कंपोजिट इट्स ओन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे आपण कचऱ्यापासून खत तयार करतो का. तर इथे नो हे पर्याय निवडतो. पण तुमच्या शाळेमध्ये जर कचऱ्यापासून खत तयार होत असेल तर तुम्ही यस म्हणजेच बी किंवा सी हा पर्याय निवडू शकता. हाऊ डज द स्कूल डिस्पोज इट्स नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. प्लास्टिकचा कचरा किंवा इतर कचरा आपण कशा पद्धतीने त्याचं डिस्पोजल करतो असा प्रश्न आहे. तर बहुतेक वेळा तो आपण जाळत असतो. तर इथे बर्न्ड असं लिहिलं आहे. कोणी गाडत असेल तर तिथे बरीड आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मी इथे पहिलं पर्याय निवडून नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. इज द स्कूल प्रिमायसेस क्लीन. तर याचं उत्तर यस राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे आर द स्कूल प्रिमायसेस फ्री फ्रॉम वॉटर लॉगिंग. याचं उत्तर यस राहणार आहे. शाळेच्या भोवताला आपण पाणी काही जमा होऊ देत नाही. चला पुढचा प्रश्न आता आपण घेणार आहोत. चला पुढील प्रश्न आहे आर द स्कूल प्रिमायसेस हॅव्हिंग न्यूट्रिशन गार्डन किचन गार्डन. तर याचं उत्तर यस असं राहणार आहे. बहुतेक शाळांनी परसबाग लावलेली आहे तर आपण याचं उत्तर यस असं घेऊन नेक्स्ट हा पर्याय निवडणार आहोत. चला पुढील प्रश्न आहे प्रश्न 35वा. आर द क्लासरूम आर अँड टीचिंग एरिया क्लीन डेली. याचं उत्तर यस असं राहणार आहे. आपण वर्गाची नियमित स्वच्छता करत असतो. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग टॉयलेट्स. स्वच्छतागृहाची किती वेळा आपण साफसफाई करतो. तर इथे मी पर्याय निवडतो वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने निवडून नेक्स्ट हा पर्याय निवडून घेतो. पुढील प्रश्न आपण पाहू शकता आर द टॉयलेट्स क्लीन विथ ॲप्रोप्रिएट क्लिनिंग मटेरियल. बहुतेक शाळांमध्ये हार्पिक वगैरे सारखे क्लिनिंग मटेरियल आपण वापरत असतो म्हणून आपण इथे पर्याय क्रमांक 4 निवडणार आहोत. पर्याय क्रमांक सी निवडलेला आहे. पुढचा आहे 38वा प्रश्न हू सुपरवाइज द क्लिनिंग अँड मेंटेनन्स ऑफ द टॉयलेट. त्याचं पर्याय बी असं निवडून घेतो. टीम ऑफ टीचर्स स्टाफ चिल्ड्रन कॅबिनेट म्हणजे विद्यार्थ्यांचा आपण मंत्रिमंडळ स्थापन केलेलं असेल त्यांच्यामार्फत आपण लक्ष देत असतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आहे डज द स्कूल टेक केअर ऑफ द अनकीपिंग मेंटेनन्स ऑफ फिटिंग अँड फिक्स्चर ऑफ टॉयलेट. म्हणजे आपण दुरुस्ती वगैरे करत असतो का त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का. यस असं निवडून नेक्स्टचं बटन मी दाबून घेतो. चला 40वा प्रश्न आहे डज द स्कूल मॅनेजमेंट कमिटी टेक्स ॲक्टिव्ह पार्ट इन रिव्ह्यूइंग अँड ॲड्रेसिंग स्कूल वॉश अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द वॉटर टॉयलेट्स. त्याचं उत्तर आता यस असं निवडून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपली कमिटी आपल्या या कामामध्ये मदत करते का असं विचारलेलं आहे. तर यस असं निवडून घेतो नेक्स्ट बटन दाबून घेतो. पुढचा प्रश्न आहे डज द स्कूल हॅव ऑफ ॲटलिस्ट 2 टीचर ट्रेंड
तर यस पर्याय निवडून घेतलेला आहे. 42वा प्रश्न आहे, वेदर चिल्ड्रन कॅबिनेट ॲक्टिव्ह पार्ट आहे का, म्हणजे चिल्ड्रन कॅबिनेट आपण तयार केलेलं आहे ते ॲक्टिव्हली पार्ट घेते का, तर याचं उत्तर यस असं निवडून आपण नेक्स्टचं बटन दाबून घेणार आहोत. चला पुढील प्रश्न 43वा प्रश्न आहे, हू सुपरवाइज द प्रॅक्टिस ऑफ डेली हँडवॉशिंग. हात विद्यार्थी धुवत आहे की नाही याच्याकडे कोणाचं लक्ष असते, याचा पर्याय सी असं राहणार आहे. डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स अँड स्टाफ मेंबर अँड चिल्ड्रन कॅबिनेट मेंबर. हे सी हा पर्याय निवडून नेक्स्टचं बटन मी दाबून घेतो. चला आता थोडेसेच प्रश्न शिल्लक राहिलेले आहे. चला पुढच्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत. चला पुढील प्रश्न आहे, डज द स्कूल टेक अप हायजीन अँड सॅनिटेशन एज्युकेशन इन्क्लुडिंग अवेअरनेस ऑन हँड वॉशिंग ड्युरिंग मॉर्निंग असेंब्ली. तर याचं उत्तर राहणार आहे मंथली किंवा आपण फोर्टनाईटली म्हणजे 15 दिवसातून देतो अशी माहिती जी हायजीनबद्दल आहे, अशी माहिती जनरली आपण महिन्यातून देत असतो, म्हणून यस मंथली हे पर्याय मी निवडलेलं आहे आणि नेक्स्टचं बटन दाबून घेतो. पुढचा प्रश्न आहे, इज मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट डिस्कस विथ टॉट टू स्टुडंट ऑफ ॲप्रोप्रिएट एज. तर इथे आपण पर्याय क्रमांक बी निवडणार आहोत, ओन्ली गर्ल्स. मुलींना आपण हायजीनबद्दल माहिती देत असतो. चला पुढील प्रश्न आहे, डज द स्कूल कंडक्ट कल्चरल प्रोग्राम ऑन द हायजीन अँड सॅनिटेशन. तर याचं उत्तर यस राहणार आहे. आपण 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा अशा पद्धतीचे कल्चरल प्रोग्राम घेत असतो, ज्यामध्ये आपण नाट्य वगैरे बसवत असतो. तर मी इथे निवडलेला आहे 6 मंथली आणि नेक्स्ट हा पर्याय निवडून घेतलेला आहे. डज द टीचर डिस्प्ले अँड यूज वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन रिलेटेड पोस्टर्स अँड मटेरियल फॉर प्रमोटिंग हायजीन एज्युकेशन. स्वच्छतेबद्दल माहिती मिळावी यासाठी आपण काही पोस्टर्स वगैरे लावले असतील तर ते यस पर्याय निवडायचा. पुढचा आहे प्रश्न, डज द स्कूल ऑर्गनाईज गेस्ट टॉक्स. म्हणजे आपण कोणी एक्सपर्ट वगैरे बोलवतात का असं विचारलेलं आहे. तर मी इथे माझ्या शाळेमध्ये एक्सपर्ट म्हणजे आशा सेविका वगैरे येतात, त्यामुळे मी इथे यस निवडून घेतो आणि 6 महिन्यातून एकदा असे कार्यक्रम होतात, त्यामुळे 6 मंथली बेसिस असं निवडून घेतो आणि नेक्स्ट हे बटन दाबून घेतो. वेदर स्कूल हॅव एनी मेकॅनिझम टू मॉनिटर क्लिनलीनेस, वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन. तर अशा पद्धतीचे मेकॅनिझम आपल्या शाळेत नसते, जर असेल तर यस असं निवडून घ्यायचं आहे. वेदर स्कूल हॅज ॲन ॲक्टिव्ह अँड फंक्शनल इको क्लब, यूथ क्लब, ग्रीन क्लब. प्रत्येक शाळेने आता इको क्लब स्थापन केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी निवडतो. इको क्लबची स्थापना आहे, यूथ क्लबची स्थापना केलेली आहे आणि 1 किंवा 2 आपण कार्यक्रम घेत असतो. जर 2पेक्षा जास्त असेल तर सी पर्याय निवडायचा, नेक्स्टचं बटन दाबायचं. वेदर स्कूल हॅव एव्हिडन्स ऑफ मिशन आपण जे मिशन लाईफ अंतर्गत एक पेड माँ के नाम वगैरे प्रोग्राम घेतो, त्याचे काही पुरावे ठेवतो का असा प्रश्न आहे. तर मी इथे यस असं पर्याय निवडून घेतो आहे, म्हणजेच पर्याय डी निवडून नेक्स्टचं बटन दाबतो. वेदर द स्कूल एंगेज द पार्टिसिपेशन ऑफ द 5R. 5Rमध्ये रिड्यूस, रियूज, रिफ्यूज अशी माहिती आपण विद्यार्थ्यांना देतो का, एनकरेज करतो का, तर यस हे पर्याय निवडून नेक्स्टचं बटन आपण दाबून घ्यायचं आहे. पुढचा 52वा प्रश्न आहे, वेदर द स्कूल कंडक्ट वॉटर ऑडिट. तर याचं उत्तर यस किंवा नो. शाळा जर ऑडिट करत असेल तर यस निवडायचं, अन्यथा नो निवडायचं आहे. वेदर द स्कूल हॅज एंगेज स्टुडंट इन स्टडी अँड लर्न ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस. तर इथे मी यस निवडलेलं आहे. वेदर द स्कूल हॅव इन्स्टॉल LED लावलेले आहे का भोवताल, तर इथे यस किंवा नो या 2पैकी एक पर्याय निवडून नेक्स्टचं बटन दाबून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे, वेदर द स्कूल हॅज इन्स्टॉल्ड फंक्शनल सोलर पॅनल्स. आजकाल बहुतेक शाळांमध्ये सोलर आलेले आहे, म्हणून मी यस निवडलेलं आहे.
पुढचा आहे हॅज द स्कूल इश्यू अप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन फॉर स्विचिंग ऑफ अप्लायन्सेस फ्रॉम प्लग. म्हणजे शाळा वापरात नसताना आपले इन्स्ट्रुमेंट बंद करून ठेवते का? तर यस असं निवडायचं आहे. डज द स्कूल सेफ एन्व्हायरमेंट, हायजीन, क्लायमेट चेंज याबद्दल अभ्यासक्रमात समावेश करते का? तर मी यस निवडलेला आहे. पुढचा आहे हॅज द स्कूल रेकग्नाइज ॲट लिस्ट वन एक पेड माँ के नाम प्लांटेशन ड्राईव्ह. तर आपण यस निवडलेला आहे. पुढे आहे हॅज द स्कूल इश्यूड ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रक्शन फॉर इम्प्लिमेंट मेजर्स टू एन्श्युअर कॅम्पस इज फ्री फ्रॉम सिंगल यूज प्लास्टिक. तर यासाठी आपण यस किंवा नो निवडू शकता. त्यानंतर आहे डज द स्कूल यूज वॉटर इफिशियंट फिक्स्चर अँड मेकॅनिझम. म्हणजे शाळेमध्ये पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर यस असेल तर यस निवडा, अन्यथा नो निवडा. तर अशा रीतीने मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. आता मला सेव्ह ॲज ड्राफ्ट असं निवडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माझे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे पूर्ण झालेली आहे. सेव्ह ॲज ड्राफ्ट हे पर्याय निवडल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे बटन दाबून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अपलोड फोटोज असा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये भरपूर फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. आपल्या सोयीप्रमाणे आपण नंतर हे फोटो अपलोड करून घेणार आहोत. डायरेक्ट आपण कॅमेरासुद्धा ऑन करून हे फोटो काढून घेऊ शकता किंवा आधीच तुमच्या मोबाईलमध्ये फोटो असतील तर ते आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.